तर बातमी ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातली एक मोठी अपडेट ती म्हणजे ओमराजे निंबाळकर शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत हे जवळपास निश्चित आहे आणि आपल्याला लोकांची कामं करायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला निधीची गरज लागणार आहे आणि त्यामुळे ओमराजे यांनी हे मत व्यक्त करत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। शेखर, ओमराजेंची ही सगळी विधानं आहेत आणि ही जे सगळे संकेत ते खरं तर कालपासून देत होते त्यांच्या मीडियाच्या इंटरॅक्शनमध्ये आणि त्यावरनं ते जवळपास शिंदे गटात जाणार हे तेव्हाच खरं तर निश्चित झालं होतं। मात्र आज जी बंद दारात चर्चा झाली कार्यकर्त्यांशी, काय होते मुद्दे आणि काय होती त्यांची ही भूमिका? खरं तर एकनाथ शिंदे यांची जी बातमी आपण काही वेळापूर्वी पाहिली, जी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला थोड्या वेळातच मिळेल असं ते सांगत होते। मात्र आपणच ब्रेक करूया ही बातमी, कारण ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आता शिंदेच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। ज्या प्रत्येक तालुकानिहाय त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांशी बातचीत केली त्यावेळी त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आपली कशी कुसंबना या ठिकाणी होत आहे हे सांगितलं। आपण काम कसं पद्धतीने करायचं, या मतदारसंघामध्ये काम करायचं असेल तर त्याला निधी लागतो आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतोय असं प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत होते। आणि हेच कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या सोबत आता आहेत, जे त्यांच्यासोबत काय नेमकी बातचीत झालेली आहे हे स्वतः सांगणार आहेत। खरं तर तुम्ही सगळ्यांनी आता भेट घेतलेली आहात, काय नेमकं त्यांनी चर्चा या सगळ्या दरम्यान केलेली आहे? आता दुसरी बातमी देखील आलेली आहे, एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं काही वेळातच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतोय, कशी चर्चा आता आतमध्ये? आता जी आमची चर्चा आहे की आमचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार जे महाराष्ट्रामध्ये सेलिब्रिटी खासदार म्हणून ओळखलं जातं, आज आपण बघताय की आज उद्धव साहेबांचे 6 खासदार फुटलेत। या 6 खासदारापैकी फक्त एका खासदाराचंच नाव आहे, ते खासदार म्हणजे आमचे धाराशिव जिल्ह्याचे ओमदादा राजे निंबाळकर। नेमक्या आतमध्ये तुमच्यासोबत काय तेच तर दादांशी आम्ही बोलवलं, तालुका वाईज बैठक या ठिकाणी झाली। तर दादांनी सांगितलं की आपण एवढे 7 वर्षापासून काम करतोय, आपले कामाला अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचे मतदारसंघातील सर्व जनतेचे कामं होणं हे अपेक्षित आहे, तसं काम होताना दिसत नाही। म्हणून आपण आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांची मतं जाणून घेण्यासाठी मी आपल्याला बोलवलं आहे आणि काम जर करत असेल तर आपल्याला सत्तेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। समोरचा विरोधक जे आज 4-4, 5-5 पक्षाचं सर्वच पक्षी असतील ते सर्वच पक्षी स्वतः सांभाळतो असं या ठिकाणी वाटतंय। मग ह्याच्यासाठी आपल्याला सत्तेत जाणं हे महत्त्वाचं आहे। मी आज जास्त काही बोलणार नाही, का तर दुःख वाटते, आमच्या कुटुंबातला एक व्यक्ती आज आमच्यातनं कमी होते, पण त्यांच्यावरलं प्रेम आमचं कमी होणार नाही। त्याने आम्हाला आज तक भरपूर प्रेम दिलेलं आहे, ह्याच्यानंतरही राहणार आहे। तर मी दादांना एक प्रश्न केला की दादा, आपण निर्णय घेतलाय ते शुभेच्छा, पण आपण भारतामध्ये 5 नंबरचे मतांनी निवडून आलेले खासदार आहात, तर आपण ह्याच्यामध्ये मंत्रिपद घ्यावं, हे तुम्हाला शुभेच्छा आहेत। एवढा जे आम्ही या ठिकाणी बोललोय त्यांना मंत्री द्यावं, जेणेकरून की आमच्या खासदार साहेब भाषणामध्ये बोलत असताना सांगतात की आपला धाराशिव जिल्हा जे आहे धाराशिव जिल्हा देशामध्ये 3 नंबरचा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। जर दादानं मंत्रिपद घेतलं तर जे आपल्या जिल्ह्याला जे नाव लागलेलं मागासलेला हे नाव पुसण्याचं काम ह्याने घ्यावं, यासाठी ह्यांना आमच्या वतीनं शुभेच्छा आहेत। तर तुमच्या बरोबर पण चर्चा केली, काय नेमकी चर्चा? आम्ही दादांसोबत चर्चा केली आणि दादांना विनंती केली, दादा आपण घेतलेला निर्णय मागे घ्यावा। पण दादांनी जी व्यथा सांगितली की त्यांच्यावर काय संकट आहेत किंवा जिल्ह्यावर काय संकट येतात, विकास कामासंदर्भात किंवा आपल्या शिवसैनिकावर सुद्धा जे संकट येतात, त्या संकटाचा सामना करण्यासाठी दादा कुठेतरी सत्तेच्या विरोधात असल्यामुळं कुठेतरी कमी पडतात आणि हेच जर शिवसैनिकांचं संकट जर काढायचं असेल तर मला सत्तेत जावं लागेल, हे असं दादांनी आम्हाला समजून सांगितलं। अजूनही काही कार्यकर्ते त्यांनी भेट घेतली, काय भेटीत झाला? आता जसं नक्की शेखर, आपण खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत। आपण पाहतोय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या कार्यकर्त्यांबद्दल चर्चा केली आणि निर्णय जो घेतलेला आहे त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे।